नमस्कार, तुमचे सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे अन्नपूर्णा होम कुकिंगला. आज आपण मलाई घेवर बनवणार आहोत. यासाठी आपण पातेल्यामध्ये दूध घेतलेलं आहे अमूलचं. यामध्ये आपण आता अमूलची जी मिल्क पावडर आहे 1 वाटी घेतलेली आहे, ती हळूहळू करू आपण थोडी थोडी घालूया. स्लो गॅसवर आपण दूध ठेवलेलं आहे. घेवर बनवताना मलाई म्हणजे जी रबडी आहे ती इम्पॉर्टंट असते. रबडी आणि पाक आपण आधी बनवून रबडी फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि पाक जो आहे तो थंड होऊ देऊया. तुम्ही जर अजून अन्नपूर्णा होम कुकिंगला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे इथे आणि यासाठी आपण अर्धा वाटी पाणी घालणार आहोत. यामध्ये तुम्ही मेजरमेंट लक्षात ठेवा. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. तुम्ही या मेजरमेंटनी जर ही रेसिपी ट्राय केली तर नक्की परफेक्ट घेवर बनून तयार होतील. यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपण आता केसर घेतलेला आहे. आपण पाकामध्येही आणि रबडीमध्ये दोघांमध्येही केसर घालून घेऊया. मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घेतलेली आहे. यामध्ये वेलदोडे सोलून घालते आणि याची पावडर बनवते. ही आपण फ्लेवर येण्यासाठी पाकमध्ये आणि रबडीमध्ये घालणार आहोत, ज्याने आपल्या रबडीलाही पाकालाही आणि घेवरलाही एकदम छान टेस्ट येईल, छान फ्लेवर येईल. स्लो गॅसवरती आपण रबडी जी आहे ती होऊ देऊ. रबडी व्हायला थोडा वेळ लागतो. तुम्ही जर अजून अन्नपूर्णा होम कुकिंगला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि रेसिपी संबंधित तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते नक्की मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आपण आता हे ग्राइंड केलेलं आहे ते आपण थोडं पाकामध्ये आणि रबडीमध्ये घालून घेऊया. यामुळे एकदम छान टेस्ट येईल आपल्या रेसिपीला. तुम्ही याआधी घेवर कधी ट्राय केलं आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. सगळ्यांना ही रेसिपी खूप किचकट वाटते. असं वाटतं ही रेसिपी खूप हार्ड आहे, आपल्याला नाही जमणार. पण ही रेसिपी बिलीव्ह मी खूप सोपी आहे. तुम्ही फक्त परफेक्ट मेजरमेंटनी करा. आपण इन्स्टंट घेवर बनवणार आहोत. यासाठी आपण कडकडीत गरम केलेलं तूप घेतलेलं आहे. हे आपण 6 चमचे यामध्ये घालूया. 6 चमचे तूप आपण इथे घेतलेलं आहे आणि काही आईस क्यूब घेतलेले आहेत. हे आईस क्यूब आपण आता या तुपामध्ये घालूया आणि एका डायरेक्शनने आपण कंटिन्यू फेटायचं आहे. आपण हे फेटत राहू जोपर्यंत याचं टेक्स्चर क्रीमी होत नाही. याचं टेक्स्चर क्रीमी झाल्यावरती पाणी आणि बर्फ वेगळा होईल आणि ही जी क्रीम आहे ती वेगळी होईल. आपण एकदम इझिली बर्फ किंवा जो वितळलेलं बर्फाचं पाणी झालेलं काढू शकतो. एकदम फास्टमध्ये आपल्याला हे फेटत राहायचं आहे एका डायरेक्शनने. तुम्ही बघू शकता मी फेटत आहे. मला फेटून आता 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. याचं टेक्स्चर बदललेलं आहे. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती क्रीमी झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे. आपण आता यामधला जो बर्फ आहे, पाणी आहे ते काढून घेऊया. एकदम इझिली निघून जाईल आणि हे फेटत राहू एका डायरेक्शनला. यानंतर आपण यामध्ये 1 वाटी मैदा, अर्धा वाटी दूध आणि 1.5 वाटी पाणी हे अगदी थोडं थोडं करून घालणार आहोत. एकदम मैदा पाणी दूध घालायचं नाही, एकदम थोडं थोडं घालायचं आहे आणि हात थांबला नाही पाहिजे. हे फेटत राहायचं आहे कंटिन्यू. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती छान झालेलं आहे. हे कंटिन्यू फेटत राहायचं आहे. मेजरमेंट पुन्हा एकदा सांगते, तुम्ही नक्की लक्षात ठेवा. 1 वाटी मैदा, अर्धी वाटी दूध आणि 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे.
कंटिन्यू फेटत राहायचं आहे एका डायरेक्शनला. थोडी मेहनत आहे, पण ही रेसिपी खूप छान बनवून तयार होईल. तुम्ही स्वतःवर विश्वास नाही ठेवू शकणार की मी एवढी छान, एवढी किचकट, एवढी अवघड रेसिपी कसं काय बनवली. मला खूप आनंद होईल जेव्हा तुम्ही एकदम मस्त जाळीदार घेवर बनवशाल तेव्हा. एकदम क्रीमी टेक्स्चर आहे, एकदम सॉफ्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला अजिबात लम्स नको आहे. यामुळे तुम्ही बघू शकता आता याचं टेक्स्चर आपल्याला कसं पाहिजे आहे. सेम फॉलो करा, ही रेसिपी एकदम छान जमेल. आपण आता हे जे बॅटर आहे ते गाळून घेऊया, जेणेकरून याच्यातले जे काही लम्स असतील ते निघून जातील. सगळं बॅटर जे आहे ते आपण शांततेत गाळून घेऊया. मी चमच्याच्या साहाय्याने आता हे गाळून घेते. तुमच्याकडे जर मोठी गाळणी असेल तर तुम्ही ती यूज करा. आणि हे बॅटर जे आहे ते व्यवस्थित गाळून घ्या. आणि हे बॅटर गाळल्यावरती आपण हे फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनटं एकदम थंड होण्यासाठी ठेवलं आहे. आपण यामध्ये जे दूध आणि पाणी घातलेलं आहे ते पण एकदम थंड चिल्ड घातलेलं आहे. त्यामुळेच जे घेवर आहे ते एकदम मस्त बनून तयार होईल. आपण आता घेवर बनवायला घेत आहोत. कढईमध्ये आपण तेल तापायला ठेवलं आहे. तुम्ही तूपही घालू शकता. रिंग घेतलेली आहे मी स्टीलची. आणि जे बॅटर आहे घेवरचं ते एका मोठ्या भांड्यामध्ये मी आधी बर्फ आणि काही थंड पाणी घातलं आहे. आणि त्यावरती मी ते बॅटरचं जे भांडं आहे ते ठेवलं आहे, जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते एकदम चिल्ड पाहिजे आपल्याला घेवर बनवताना. आणि तुम्ही बघू शकता मी पळीपळीने एकदम थेंब थेंब करून एकदम शांततेत हे जे बॅटर आहे कढईमध्ये घालत आहे. तेल एकदम मस्त तापलेलं पाहिजे. स्टार्टिंगला आपण फास्ट गॅस ठेवूया, नंतर गॅस स्लो करून देऊया. तुम्ही बघू शकता किती छान जाळी येत आहे. तुम्ही सेम असंच फॉलो करा. एकदम थोडं थोडं करून आपण हे जे बॅटर आहे हे तेलामध्ये घालूया आणि लाटण्याच्या साहाय्याने आपण घेवरला आकार देऊया. मध्ये आपण लाटण्याच्या साहाय्याने जर असं गोल केल्यावर मग परत पळीपळीने आपण हे मिश्रण घालायचं आहे. तुम्हाला घेवर किती थिक पाहिजे, किती जाड पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही किती बॅटर घालायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. एकदम हळूहळू आपण हे जे आहे ही प्रोसिजर फॉलो करूया. 1 वाटी मैद्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 घेवर बनून तयार होतात. आणि पहिलं घेवर सहसा जमत नाही, कारण की तेल तापलेलं नसतं. दुसरं घेवर, तिसरं घेवर जे आहे ते एकदम परफेक्ट बनतं, कारण तोपर्यंत तेल जे आहे ते एकदम व्यवस्थित तापतं. तुम्ही बघू शकता किती छान जाळी तयार होत आहे. फक्त तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवा की बॅटर जे आहे ते एकदम थंड पाहिजे. आपण ते थंड्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे. जे आपण बॅटर पाणी दूध जे घेतलं आहे ते पण एकदम थंड फ्रीजमधलं घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान जाळी येत आहे. आपण एकदम हळूहळू हे बॅटर तेलामध्ये घालत आहोत. वरती जो फेस येतो त्याच्यावरून आपण ओळखायचं की आपलं बॅटर जे आहे ते एकदम परफेक्ट आहे. आपल्या घेवर एकदम छान बनून तयार होणार आहे. आता मी जाळी काढून घेते. हलक्या हाताने मी टॅप करून ही जी जाळी आहे ही काढून घेते. तेव्हा तुम्हाला घेवरचा आकार दिसेल. तुम्ही बघू शकता एकदम छान घेवर बनून तयार होत आहे. स्लो गॅसवरती आपण 2 ते 3 मिनटं हे फ्राय होऊ देऊया, जेणेकरून एकदम क्रिस्पी घेवर आपलं तयार होईल. कढई जी आहे ती थोडीशी जाड घ्यायची आहे, जेणेकरून खाली जळायला नको. हे पहिलं घेवर आहे माझं, पण हे काही एवढं परफेक्ट जमलेलं नाही. बट सेकंड घेवर एकदम परफेक्ट झालेलं आहे. आपण आता हे वाढून घेऊया. आता आपण हे कसं सर्व करायचं, एका डिशमध्ये आपण घेवर घेतलेलं आहे. यावर आपण जो पाक थंडा केला आहे हा थोडा थोडा घालूया. तुम्हाला पाकाची किती क्वांटिटी पाहिजे तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता.
काही डिप करून पण घेतात घेवर पाकामध्ये, पण मला जास्त गोड आवडत नाही, त्यामुळे मी वरतूनच घालत आहे, कारण आपल्याला रबडीही घालायची आहे. एकदम मस्त आपण यावरती आता पाक घातलेला आहे. आता आपण रबडी जी आहे ती किती छान सेट झालेली आहे बघा. आपण फ्रीजमध्ये ठेवली होती, ही यावरती घालून घेऊया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णा होम कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. आणि खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की बनवून बघा. अजिबात अवघड किंवा किचकट नाही आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. धन्यवाद.